तुमची शपथ घेऊन सांगते, मी खरंच असं काही केलं नाहीये बाई. वहिनी खोटं बोलू नका. बाई आजीची शपथ घेऊ नका, तिला मध्ये आणू नका. बाई आजी, शांभवी वहिनीने तुझ्या तिजोरीतले पैसे चोरलेत. हॅलो, काय झालं? बायको, पुरावे माझ्या ताब्यात आहेत. मला पैसे दे आणि तुझे पुरावे घेऊन जा, कळलं? मिळणार मिळणार, तुला तुझे पैसे मिळणार आणि मला माझे पुरावे. छवी, तुला काय वाटलं पुन्हा एकदा मी तुला मात दिली? नाही छवी, नाही. या शांभवीला कधीच कोणी मात नाही देऊ शकत. आता तू बिनशस्त्राची लढाई कशी लढणार? वेडी ग वेडी. या शांभवीला तू हरवशील असं वाटलं होतं ना तुला, पण नाही. शांभवीला कधीच कोणी हरवू शकत नाही, कोणीच नाही. हॅलो इन्स्पेक्टर साहेब, काय बोलला प्रतीक? त्याने कबूल केलं का? त्यानेच मारलंय ना कविताला? हा छबे मॅडम. नाही, प्रतीक आधी काही बोलायला तयार नव्हता, पण आमचा पोलिसी खाक्या दाखवला आणि 2-4 लगावल्यावर बोलायला लागला. काय म्हणाला तो? का मारलं त्याने कविताला? त्याला काय मिळालं कविताचा जीव घेऊन? आता विकृत माणसाला असं करून काय मिळतं त्यालाच माहित. विकृत माणसाकडे उत्तर नसतं मॅडम, कारण त्याची वृत्ती वाईट असते. ओके, ठीक आहे. मला कळवा तुम्ही काय होतंय ते. काय म्हणाले इन्स्पेक्टर? प्रतीकने कबूल केलंय की त्यानेच मारले कविताला. कळलं होतं ना मी. आता तुला कळलं ना, या सगळ्याशी माझा काहीही संबंध नव्हता. माझ्या मागे लागण्यापेक्षा ना त्या प्रतीकच्या मागे लागायला हवंस. आता त्याला शिक्षा कशी होईल ना ह्याच्याकडे लक्ष दे. आणि या सगळ्या मागे जी सूत्रधार आहे तिला मोकाट सोडू? हे सगळं तूच तर केलंयस. हो, त्या प्रतीकला तर शिक्षा होणारच आहे, पण तुझ्यासारखे गुन्हेगार या समाजात मोकाट सुटायला नकोत. तुझाच प्लॅन होता ना माझ्यासोबत लग्न लावून द्यायचं प्रतीकचं? हा, काय पुरावा आहे ग तुझ्याकडे? नसेल ना तर गप्प बस, कळलं? आहेत तेवढे पुरावे खूप आहेत माझ्याकडे. आता मी नाही भेटू शकत, प्लीज समजून घे. जो विश्वास मिळवलायस ना घरातल्यांचा, तो एका क्षणात निघून जाईल. मी करते तुला. काय झालं? आणि अशा का उभ्या आहात तुम्ही? आणि कसले पुरावे? अगं, तुझी छविताई नाही नाही, तुझी वहिनी मला कधीपासून वाटेल तसं बोलतीये. नको नको ते आरोप करतेय माझ्यावर. मी काय करू आता, सांग तूच. बोल ना आता, सांग तिला. काही पण बोलू नका शांभवी वहिनी. वा, हे बरं आहे ग. एकट्यात मला नावं ठेवायची आणि सगळ्यांसमोर हे सगळं झाकायचं. आज नाही, आज सगळ्यांना कळू दे तू मला काय काय बोलतेस ते. आज तुझं मी ऐकून नाही घेणार. चल. वहिनी, 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 हात सोडा. छवी छवी प्लीज फोन घे यार, प्लीज प्लीज. मी घरी पोहोचेपर्यंत कोणाला काही बोलू नको, प्लीज. हा फोन घेत नाहीये, ही मला कळत नाहीये. काय झालंय छवीला पण यार? कसं सांगू तिला आता की पुरावे नाही उरलेत आपल्याकडे? वहिनी, बाई आजी, वहिनी, बाई आजी, वहिनी काय करताय? सोडा मला. नाही सोडणार. सोडा. हे सगळं थांबवा छवी, आता मला नाही सहन होते. बाई आजी, काय थांबवा? हा, नाही थांबणार.
आता हे सगळं उघड होणार. काय थांबवू मी? हे सगळं उघड होणार. सत्य सगळ्यांसमोर येणार. छवी, काय आरडाओरडा करतेस एवढी भल्या घरात? काय चाललंय काय? आणि तिचा हात का धरलायस तू? का रडतीये ती? अरे मला कोणी सांगेल का? कळेल ना बाईची. आता सगळं वहिनी स्वतःहूनच सांगेल. वहिनी, दादू आणि घरातल्यांसमोर सगळं खरं खरं सांगायचं. नाहीतर माझ्याजवळ जे तुमच्या विरोधात पुरावे आहेत ते मी सगळ्यांना दाखवेन. आणि सत्य सगळ्यांसमोर येईल. कसलं सत्य? कसले पुरावे? हा? छवी, अगं काय झालंय? का रडतीये ही? सांग जरा मला. काय झालं ग? बाईची तर मला खरंच सहन होत नाहीये. माझा सहनशक्तीचा अंत झाला आता. वाटेल ते आरोप करते छवी माझ्यावर. आजपर्यंत मी गप्प बसले कारण मला या घराची काळजी होती म्हणून. पण आता नाही, मला नाही, खरंच नाही सहन होते आता. बाईजी, माझ्यासाठी हे घर म्हणजे एक पवित्र मंदिर आहे. आणि या घरात भांडण वाद नकोत म्हणून मी आजपर्यंत एकही तक्रार केली नाही छवीची तुमच्याकडे. पण आता नाही, काय वाटेल ते आरोप करते आणि चिखलफेक करते माझ्यावर. मला नाही सहन होते आता. खरंच सहनशक्तीचा अंत झाला आता माझ्या बाईची. छवी, अगं काय चाललंय हे? हा, विसरू नकोस, ही तुझ्या मोठ्या भावाची साखरची बायको आहे आणि नात्याने तुझी जाऊ लागते, मोठी जाऊ. आणि का तमाशा करतेस हा? सांगशील का जरा? बाईजी तू प्लीज जरा शांत हो. अरे मी शांत हो? आरडाओरडा कोण करताय? तू करतेस ना? सॉरी बाईजी, पण तू प्लीज जरा माझं ऐकून घेतेस का? बाईजी, मला शांभवी वहिनीच्या कपाटात एक फाईल सापडली. त्या फाईल मध्ये आपल्या सगळ्यांचे फोटो आहेत आणि त्या फोटोवर फुल्या केलेल्या आहेत. एखाद्याने रागाने करावे ना, अगदी तशाच. आणि बाईची मला खात्री आहे ती फाईल या शांभवी वहिनीचीच आहे. हो, मग कुठे ती फाईल? दाखव ना मग सगळ्यांना आणून. दाखव ना, कुठे फाईल? कुठे? हा छवी, कुठे ती फाईल? दाखवते ना, सगळंच दाखवते मी. शांभवी वहिनीच्या विरोधातले सगळे पुरावे मी आज तुम्हाला दाखवणार आहे. छवी, बाईजी, ही शांभवी वहिनी घरात साधं असल्याचं नाटक करते, भोळी बनून फिरते अख्ख्या घरात. पण ही मनातून तितकीच धूर्त आणि कपटी आहे. बाईजी, शांभवी वहिनीने तुझ्या तिजोरीतून पैसे चोरले. काय? हो, शांभवी, अगं काय बोलते? पैसे चोरले? कशासाठी? मला नाही खरं वाटत हे.
छवी बाईजी नाही, मी चोरी का करू? तुमची शपथ घेऊन सांगते, मी खरंच असं काही केलं नाहीये बाईजी. वहिनी खोटं बोलू नका. बाई आजीची शपथ घेऊ नका, तिला मध्ये आणू नका. बाई आजी, शांभवी वहिनीने तुझ्या तिजोरीतले पैसे चोरलेत. तू आत्ताच्या आत्ता तिजोरी चेक कर, म्हणजे आपल्याला कळेल तिने काय आणि कसे पैसे चोरलेत ते. आणि बाई आजी, मी फक्त बोलत नाहीये, त्या चोरीचा पुरावा सुद्धा आहे माझ्याकडे. तू आत्ताच्या आत्ता तिजोरी चेक कर, म्हणजे आपल्याला समजेल. तसं असेल ना छवी, तर पुरावा समोर आण. आण. दाखवते ना, सगळे पुरावे दाखवते. पण बाईजी, मला फक्त थोडा वेळ दे. पण त्याआधी तू तुझी तिजोरी चेक कर. ठीक आहे, तपासूया. आज काय ते खरं खोटं होऊनच जाऊ देत. तपासूया आपण. बाईजी तुम्ही चेक करा. अगं काय चाललंय? प्लीज बाईजी, चला ना तुम्ही. बरं चल. यार छवी फोन का उचलत नाहीये. कसा माझ्या हातून निघाला. चला तुम्ही आणि तुमच्या डोळ्यांनी बघा. तिजोरी उघडा आणि सगळं जागच्या जागी आहे की नाही बघा. आज काय ते खरं खोटं होऊनच जाऊ देत. येरा तिजोरीच्या चाव्या आणकडनं. नाही माल नको देऊस, छवीला दे. छवी तिजोरी उघड. ते काय दागिने पैसे जागच्या जागी आहेत. मी कालच तर ठेवले होते पैसे. हे कसं शक्य आहे? मी स्वतः बघितलं होतं वहिनीला कपाटातून पैसे चोरी करताना. त्याचा व्हिडिओ सुद्धा आहे बाईजी माझ्याकडे. फिरंग्या कधी पण येईल तो पुरावा घेऊन. बाईजी, मी तुला सांगते, खूप मोठी गडबड आहे. ही चोर आहे. गडबड तुझ्या डोक्यात आहे छवी. पैसे दागिने जसेच्या तसे तिजोरीत, तरी अजूनही तू मला चोरच म्हणतेस. का असे आरोप करतेस ग माझ्यावर? का मला इतकं पाण्यात बघतेस तू? काय हवंय तुला घरात? मान हवाय? मालकिणीचा मान हवाय? घे बाई, मी घर काम करते, पण प्लीज माझा पिच्छा सोड. बाई आजी, तिला त्या चाव्या देऊन टाका, म्हणजे माझा पिच्छा सोडेल. हे बाई, हात जोडून विनंती करते तुला, हा खेळ खेळू नकोस ना ग प्लीज. मला नाही सहन होते आता. बाई आजी, आता तर माझ्याकडे चाव्याही नसतात, मग मी हे का करेन?
नाही वहिनी, तुम्ही खोटं बोलताय. तुम्ही पैसे चोरलेत आणि परत नेऊन ठेवलेत. बाईची मी तुला सांगते ना, विश्वास नको ठेवू वहिनीवर. का असं बोलतेस? घर फोडायचंय का तुला? नाती नकोय तुला? हे सगळं तुम्हाला नकोय. तुम्हाला तर कोणीच नकोय. तुम्हाला फक्त आणि फक्त तुमचा स्वार्थ हवाय. कसला स्वार्थ? बाईजी तुम्ही सांगा ना हिला काहीतरी, प्लीज बोला ना. बाईजी काय मला सांगणार आहे? बाईजीला तुझ्याबद्दल अजून काही सत्य माहितीच नाहीये. बस छवी, बस आता एक शब्द बोलू नकोस. घरातलं काहीही चोरी झालेलं नसताना तिच्यावर का आरोप करतेस तू? बाईजी फिरंगेला येऊ देत, मग सगळं व्यवस्थित कळेल. छवी, छवी, छव, अरे अनिकेत, काय तुझी अवस्था? काही नाही ते असंच. कुठे आहेत पुरावे? अनिकेत, अरे ती काय विचारतीये? पुरावे कुठे आहेत? माझ्या विरोधात पुरावे घेऊन येणार होतास ना? कुठे आहेत मग? दाखव सगळ्यांना, दे पुरावे. नाही आहेत पुरावे. नाही आहेत पुरावे म्हणजे? अनिकेत, अरे इतका वेळ छवी पुराव्याबद्दल बोलत होती ना, ते काय बिनबुडाचे आरोप आहेत का? कुठे आहेत पुरावे? तू आणणार होतास ना पुरावे? बरोबर बोलतेस तू मम्मा. तू पुरावे आणणार होतास ना, कुठे आहेत पुरावे? शांभवी चोर आहे असं म्हणते छवी. तिने तिजोरीतले पैसे चोरलेत. पण ममाने मगाशीच पैसे चेक केले, जसेच्या तसेच पैसे. आणि कुठे रे ती फाईल? हा, सांग ना अनिकेत, अजून किती खोटं बोलणार आहेस तू? विनाकारण कशाला तिच्यावर आरोप करताय तुम्ही नवरा बायको मिळून? काय झालं? काही नाही, काही नाही झालंय. शांभवी, माझ्याशी खोटं बोलू नकोस. सगळं ऐकलंय. ही बेबी आत्या काय म्हणत होती आत्ता? काय काय छवी? अनिकेत, कसले पुरावे सांगा ना? कसले पुरावे? काय साकेत? काही नाही, कसले पुरावे नाही. छवीचा काहीतरी गैरसमज झालाय, बाकी काही नाही. पण ठीक आहे, घर म्हणलं की हे होणार ना, भांड्याला भांड लागणार, अशा गोष्टी होत राहणार ना साके. आमचं भावजांमधलं भांडण आहे ना, आम्ही मिटवू. आज भांडतोय, उद्या परत प्रेमाने वागू, हे काही होतच राहील ना. फक्त आम्हा दोघींमुळे तुम्हा भावंडांमध्ये वाद नको. बघितलं का मम्मा, याला म्हणतात आदर्श सून.
शांभवीला घर तोडायचं नाहीये, जोडायचंय. आणि छवी तिच्यावर वाटेल ते आरोप करतेय. बघ, शांभवीला वाद नकोय ना, म्हणून ती नमतं घेते. बघ, तू जरा आज जास्तीच बोलतोयस ना, थोडा वेळ शांत राहा ना. तू दमला असेल ना. मी एक मिनिट शांभवी, थांब जरा. मी सगळं ऐकलंय मी. छवी, तुझा गैरसमज झाला असेल नसेल मला माहित नाही, पण शांभवी माझी बायको आहे आणि या घरची मोठी सून आहे. आणि तिच्यावर असे खोटेनाटे आरोप केलेले मला चालणार नाहीत. सॉरी बायजी, मी तुझ्या समोर तोंड उघडून बोलतोय, पण माझ्या बायकोचा या घरात झालेला अपमान मी कधीही खपवून घेणार नाही. छवी, आत्ताच्या आत्ता शांभवीची माफी माग. साकेत, अरे काय बोलतोयस तू? भैयाजी प्लीज, आय एम सो सॉरी, पण मला आता असं वाटतंय की छवीने शांभवीची माफी मागायला हवी. एक मिनिट, काय चाललंय सगळं? आपल्या घरात असे वाद का होतात? बाई आजी, मला हे खरंच नाही आवडत आहे. तू काहीतरी बोल ना. भैयाजी, आत्ताच्या आत्ता छवीला शांभवीची माफी मागायला लाव. कारण या घरात माझ्या बायकोचा अपमान मी कधीच खपवून घेणार नाही. साकेत दादा सॉरी. छवी बायको आहे माझी. आणि तिने उगाच माफी मागितलेली मला आवडणार नाही. उगाच तू काय बोलतोस कळतंय का तुला? छवी माफी मागणार नाहीये. फिरंग्या, मी वहिनीची माफी मागते. मी तिच्यावर आरोप केलेत. त्यामुळे माफी पण मीच मागणार. छवी, कसले पुरावे छवी, कसले पुरावे? हे बघ, उगाच मागायची म्हणून माफी मागू नकोस. तुला जर वाटत असेल तुझी चूक झालीये तर माफी माग. सॉरी वहिनी. चुकलं माझं. हात जोडून माफी मागते मी तुमची. मी काही सिद्ध करू शकले नाही, त्यामुळे माझे आरोप बिनबुडाचे आहेत.
वाक्यासाठी खरंच मनापासून सॉरी.